आपण आता बनवतोय केटरिंग स्टाईल राईस। तर पाणी उकळायला ठेवलेलं आहे। 1 किलो तांदळासाठी 2 लिटर पाणी याप्रमाणे आपण पाणी उकळायला ठेवलेलं आहे। पाणी गरम झालेलं आहे। आता आपण त्यामध्ये टाकतोय तेजपत्ता, ज्याने की राईसला एक चांगला फ्लेवर आणि वास येत असतो। आपण पाण्यामध्ये तेल टाकलेलं आहे आणि आता टाकतोय जिरे, आणि यानंतर टाकणार आहोत खडे मीठ। हे सगळं मटेरियल आपण अंदाजानुसार टाकणार आहोत। पाण्याला उकळी आलेली आहे। आता आपण त्यामध्ये टाकतोय तांदूळ। तांदूळ टाकल्यानंतर चांगलं हलवून घ्यायचं आहे, कारण की आपला गॅस मोठा आहे खाली आणि तांदूळ खाली लागतो, तो जळण्याची शक्यता असते, म्हणून कंटिन्यू हलवत राहायचं आहे। आपला राईस पण झालेला आहे। आपण आता राईसला झाकणी मारू आणि गॅस बंद करून टाकू, की तो जेवढे काही कसर राहिली असेल ती वाफेत पूर्ण शिजून जाईल। आपला भात तयार झालेला आहे। तुम्ही बघू शकता की एकदम मोकळा मोकळा सुट्टा भात तयार झालेला आहे। या भातासाठी आपण 1008 तांदूळ, जो की आता फेमस झालेला आहे 1008 तांदूळ, तो वापरलेला आहे। बारीक दाण्याचा तांदूळ येतो आणि एकदम मोकळा मोकळा राईस झालेला आहे आपला।